कोपरगावात 7 लाखांच्या बनावट नोटांचा पुरवठा उघड, 1 कोटींचा बनावट नोटांसह तिघे जेरबंद. अहिल्यानगर जिल्ह्यातील दिनांक 24 ऑगस्ट बनावट नोटा विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हा शाखेने कारवाई केली असून तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह कार, मोटारसायकल व मोबाईल जप्त केला आहे. चौकशीत आरोपींनी 2 दिवसांपूर्वी कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे तब्बल 7 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा सौदा केल्याचे कबूल केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दौंड नगर रोडवरील कायनेटेक चौकाजवळ सापळा रचून मारुती सुझुकी इर्टिगा MH12 SU 2317 वाहन अडवले. त्यातून इंद्रजित पवार, दीपक भांडारकर व शरद शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी टोळीसह इतर 5 जण स्विफ्ट कार व मोटारसायकलवरून पसार झाले. पंचासमक्ष आरोपींकडून 9.57 लाख रुपयांच्या हुबेहूब खोट्या नोटा तसेच भारतीय बच्चों का बँक अशा छपाईच्या तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय कार, मोटारसायकल व मोबाईलसह हस्तगत करण्यात आले. कोपरगावातील 7 लाखांच्या व्यवहारामुळे ग्रामीण भागातही बनावट नोटांचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. आता प्रश्न उभा राहतो की या टोळीचे मूळ सूत्रधार कोण? कोपरगावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार होऊनही स्थानिक पातळीवर याची कुणालाच खबर का लागली नाही? बनावट नोटांचे हे अड्डे नेमकी कुठे आहेत आणि या रॅकेटमध्ये अजून किती जण सामील आहेत? अशा अनेक बेधडक प्रश्नांनी वातावरण तापले आहे. सदर प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 179, 180 व 3(5) नुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली. ब्युरो रिपोर्ट, सम्राट न्यूज, कोपरगाव. काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्या बदल्यात खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार, अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील 3 लोक आम्हाला मिळून आलेले आहेत. त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्यासोबत इर्टिगा गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले. ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर 500 रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला 1 लाखाला 10 लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटा आणि त्या लोकांना जप्त केलं. त्याच वेळेला त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर 3 आरोपी ते पळून गेलेले आहेत. ह्या 3 लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की अशी जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.